नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपलं बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, बोर्डेज करिअर अकॅडमीच्या याच यूट्यूब चॅनलवरनं 2 आठवड्यापूर्वी किंवा 2 आठवड्याच्या आसपास आपण एक व्हिडिओ केलेला होता. बोर्डेज करिअर अकॅडमीने एक व्हिडिओ अपलोड यूट्यूबला केलेला होता बोर्डेज करिअर अकॅडमीच्या याच यूट्यूब चॅनलला, की बृहन्मुंबईमध्ये अग्निशमन दलाच्या ज्या आहेत त्या 910 जागांची भरती होणार आहे किंवा होऊ घातलेली आहे, त्याचं नोटिफिकेशन येणार आहे. अशा संदर्भातला एक व्हिडिओ 2 आठवड्याच्या आसपास किंवा त्याच्यापूर्वी आपण तो केलेला होता. आणि मित्रांनो, त्याच बेसला धरून मित्रांनो आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या या अग्निशमन दलात तेवढ्याच म्हणजे 910 जागांची भरतीचं नोटिफिकेशन जाहिरात ही आज पब्लिश झालेली आहे. आणि या जाहिरातीची पूर्ण माहिती म्हणजे शिक्षण काय असणार आहे, त्याच्यानंतर फिजिकल फिटनेस त्याच्यात आहे का, शारीरिक पात्रता काय लागणार आहे, शैक्षणिक पात्रतेबरोबर काही पर्सेंटेजची अट आहे का, त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत, त्याच्यानंतर जे माजी सैनिक आहेत त्यांच्यासाठी काही जागा आहेत का, दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी काही जागा आहेत का, या सगळ्यांची माहिती या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला देणार आहे. जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला जर का आपण पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर याला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चला तर मित्रांनो, त्याचं डिटेल नोटिफिकेशन जे पब्लिश झालेलं आहे त्याच्याबद्दल आपण माहिती बघूया की काय काय नेमकं त्या नोटिफिकेशनमध्ये दिलेलं आहे, मेन्शन केलेलं आहे. ही ऑफिशियल मित्रांनो हे नोटिफिकेशन आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेची ही जाहिरात. आणि जर तुम्ही बघू शकत असाल तर इथे क्लिअर असं मेन्शन केलेलं आहे की बृहन्मुंबई महानगरपालिकेतील मुंबई अग्निशमन दलाच्या आस्थापनेवरील 21,700 ते 69,100 अधिक अनुग्रह भत्ते या वेतन श्रेणीतील अग्निशामक या संवर्गातील रिक्त असलेली व संभाव्य रिक्त पदे सरळ सेवेने म्हणजे वॉक इन सिलेक्शन या पद्धतीनं मित्रांनो भरावयाची आहेत, असं क्लिअर इथं आपल्याला तुम्हाला ते मेन्शन केलेलं दिसत असेल. आणि आता याच्यात एकूण जागा 910 आहेत, तर मग त्याच्यामध्ये कॅटेगरी वाईज किती आहेत, कोणत्या कॅटेगरीला किती आहेत ते आपण बघूया. आणि मग त्याच्यामध्ये जे समांतर जे आरक्षण आणि इतर जे आरक्षण आहे त्याच्याबद्दलची माहिती बघूया. एकूण पदे 910 आहेत. अनुसूचित जातीसाठी 99 ही पदे आहेत. त्याच्यानंतर अनुसूचित जात जी आहे, जमात जी आहे त्याच्यासाठी 26 जागा आहेत. त्याच्यानंतर विजा 18. त्याच्यानंतर या वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी जे पद आपल्याला इथे बघायला मित्रांनो मिळतील. तुम्ही ते नोटिफिकेशन एकदा व्यवस्थित वाचून घ्या म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल. बोर्डेज करिअर अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला हे जे नोटिफिकेशन आहे हे बघायला मिळेल, ही जाहिरात बघायला मिळेल. खुला प्रवर्ग जे आहे ते 443 जागा मित्रांनो याच्यामध्ये आहे. आता याच्यामध्ये जे समांतर आरक्षण जे असणार आहे या 910 जागांमध्ये ते कशा पद्धतीचं आहे ते आपण बघूया. बघा, याच्यामध्ये माजी सैनिक, या माजी सैनिकामध्ये अनुसूचित जात, अनुसूचित जमात, विमुक्त जाती त्याच्यामध्ये भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड है ना, असे वेगवेगळे समांतर आरक्षण आहे ते तुम्ही इथे तुम्हाला बघायला मिळेल. की माजी सैनिक मित्रांनो बघा, हे सगळे इथे जागा दिलेल्या आहेत. खुल्या गटातल्या 66 जागा आहेत. एकूण 136 या माजी 910 पैकी 136 जागा आहेत त्या माजी सैनिकांसाठी आहेत. खेळाडूसाठी
खेळाडूसाठी सुद्धा मित्रांनो 46 जागा आहे. मग त्याच्यात समांतर आरक्षण इथे दिलेलं आहे, तुम्ही ते व्यवस्थित वाचून घ्या आणि मगच ऑनलाईन ऍप्लिकेशन करा. प्रकल्पग्रस्तासाठी 910 पैकी 46 जागा मित्रांनो इथे आपल्याला बघायला मिळतील या प्रकल्पग्रस्तांसाठी. भूकंपग्रस्त 17 जागा. त्याच्यानंतर महिला 910 जागापैकी महिलाचं जे आरक्षण असणार आहे, जागा ज्या रिक्त असणार आहेत, जागा ज्या असणार आहेत त्या आहेत 273 जागा. सर्वसाधारण जे आरक्षण आहे त्याच्यामध्ये या जागा असणार आहेत 392 जागा. असं एकूण 910 जागा मित्रांनो या बघायला आपल्याला इथे मिळतात. आणि अनाथ जे आहेत त्यांच्यासाठी 9 पदेही इथे आरक्षित केलेली आहेत. दिव्यांग जे आहेत 37 पद. आता दिव्यांग आरक्षण लागू होणार नाही असा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. त्या सापेक्ष असं इथं मेन्शन केलेलं आहे. जे इथे मेन्शन केलंय ते मी इथे तुम्हाला वाचून दाखवतो आहे. बाकी तुम्ही तिथे व्यवस्थित वाचून घ्या. आता मित्रांनो याच्यामध्ये बघा, आता हा शासन निर्णयानुसार दिव्यांगाचं ते क्लेरिफिकेशन इथे दिलेलं आहे. त्याच्याबद्दल फार आता बघा, शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे, डायरेक्ट वॉकिंग आहे ते. शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे, पात्रता काय असणार आहे, तर उमेदवार हा मान्यता प्राप्त शिक्षण मंडळाची कला, विज्ञान किंवा वाणिज्य शाखेतील इयत्ता 12वी पास असला पाहिजे. त्याबरोबर किमान 50% गुणांसह प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा. प्रथम प्रयत्नात दिलेला आहे ना. प्रथम प्रयत्नात म्हणजे पहिल्याच अटेम्प्ट मध्ये तो पास झालेला असला पाहिजे. प्रथम प्रयत्नात तो उत्तीर्ण झालेला असावा. 50% गुण आवश्यक आहे. 12वी पास पाहिजे. माजी सैनिकांसाठी जे आहे सुद्धा उपयुक्त अर्हता धारण केलेली असावी. किंवा आता याच्यामध्ये किंवा पण दिलाय. किंवा उमेदवार माध्यमिक शालांत परीक्षा इयत्ता 10वी उत्तीर्ण असावा व त्याच्याकडे भारतीय सेनेत किमान 15 वर्ष सेवा केल्याबद्दलची पदवी प्रमाणपत्र असावे. हे जे एक्स सर्व्हिसमन आहेत त्यांच्यासाठी आहे. ही दुसरी जी शैक्षणिक पात्रता आहे ती. त्याच्यानंतर मित्रांनो हा जो आहे जेव्हा तो कॅन्डिडेट आहे तो 12वी पास जर का तो असणार आहे, त्याबरोबर अजून काय लागणार आहे, तो उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत तत्सम किंवा उच्चतम परीक्षेत 100 गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय घेऊन तो उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. थोडक्यात 12वी मध्ये त्यांनी मराठी हा विषय त्याचा असणं आवश्यक आहे. हे लक्षात इथं तुम्हाला ठेवायचं आहे. आता वैद्यकीय दर्जाच्या बद्दल इथं मेन्शन काही टिप्पणी केलेली आहे की उमेदवार हा शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सदृढ असावा. हे तर क्लिअर आहे. आणि सर्व प्रकारच्या संसर्गजन्य रोगापासून मुक्त असावा. कुठल्याही प्रकारचा त्याला आजार असू नये असा त्याचा अर्थ होतो. आता मित्रांनो याच्यामध्ये ना शारीरिक पात्रता असणं आवश्यक आहे. ती काय काय आहे ते आपण इथे बघूया. बघा, उंची किमान हाईट पुरुषांसाठी 172 सेंटीमीटर असणं आवश्यक आहे. महिलांसाठी उंची किमान 162 सेंटीमीटर असणं आवश्यक आहे, कंपल्सरी आहे. छाती चेस्ट 81 सेंटीमीटर साधारण म्हणजे न फुगवता, आणि फुगून ती 86 सेंटीमीटर 86 सेंटीमीटर असली पाहिजे. पुरुषांसाठी ही अट लागू आहे, महिलांसाठी ती अट लागू नाही आहे. वजन हे किमान 50 किलोग्राम असलं पाहिजे. मिनिमम जे वेट आहे ते 50 किलोग्राम असलं पाहिजे. आणि दृष्टी चष्मा किंवा तत्सम साधनाशिवाय नेहमीची सामान्य त्याची जी दृष्टी आहे ती असली पाहिजे. त्याचा क्रायटेरिया आहे तो तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या म्हणजे तुमच्या ती लक्षात येईल. वयोमर्यादा, आता याच्यामध्ये वयोमर्यादा जी आहे ती 31/12/2022 पर्यंत रोजीपर्यंत 20 वर्षापेक्षा कमी नसावा आणि 25 वर्षापेक्षा जास्त नसावा. हे इथं तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. मिनिमम 20 वर्ष, मॅक्झिमम 25 वर्ष. आणि परंतु आता इथे
कोविडच्या कारणाने म्हणजे जे 2-2.5 वर्ष जे कोविडमध्ये गेलेले आहेत त्याच्या कारणाने याच्यात ना मी याच्याही आधी आपण जो व्हिडिओ केला होता त्यात सांगितलं होतं की याच्यात याच्यामधनं अट सूट मिळण्याची दाट शक्यता आहे ती मिळालेली दिसते आहे बघा. कोविड-19 सार्वत्रिक साथ रोगांमुळे भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली नसल्यामुळे फक्त या भरती प्रक्रियेकरता एके वेळेची उपाययोजना म्हणून उमेदवाराचे वय फक्त या भरतीसाठी आहे म्हणजे नोटिफिकेशन जर याचा आहे तर याच्यासाठीच ते मेन्शन आहे की 31/12/2022 रोजी 20 वर्षापेक्षा कमी व 27 वर्षापेक्षा जास्त नसावे. थोडक्यात या भरती प्रक्रियेसाठी इथे 2 वर्षाची जी सूट आहे वयातली देण्यात आलेली आहे कारण कोविडमुळे ही भरती निघालेली नव्हती किंवा ही जाहिरात आलेली नव्हती किंवा भरती झालेली नव्हती ती प्रक्रिया राबवण्यात आलेली नव्हती म्हणून इथे जो वयामध्ये ना 2 वर्षाची सूट दिलेली आहे म्हणजे 20 ते 25 वर्षापेक्षा जास्त नसावे असं त्याची अट आहे. परंतु कोविडच्या कारणाने त्याच्यामध्ये सूट दिली आणि वयाची सूट काय आहे ती 20 ते 27 वर्ष आहे. नीट लक्षात ठेवा 20 ते 27 वर्ष आहे. त्याच्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये जे गव्हर्नमेंटचे जे नॉर्म्स आहेत म्हणजे रिझर्वेशनचे त्यानुसार वयामध्ये जी आहे ती शिथिलता जी आहे ती देण्यात आलेली आहे ती देण्यात नेहमी येतेच हे तुम्हाला इथे सगळे हे नोटिफिकेशन वाचल्यानंतर लक्षात येईल. त्यानंतर मित्रांनो तुमच्याकडे ना जड वाहन चालवण्याचा जो लायसन आहे ते जर का असेल तर तुम्हाला प्राधान्य दिले जाणार आहे. जर तुमच्याकडे हेवी व्हेकलचं लायसन असेल जड वाहनाचं जर का लायसन असेल तर तुम्हाला याच्यामध्ये प्राधान्य दिले जाणार आहे. त्यानंतर मित्रांनो महानगरपालिकेतर्फे घेण्यात येणाऱ्या व्यवसाय शारीरिक चाचणीत उमेदवार उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि जर तो उत्तीर्ण झाला तरच त्याच्या गुणवत्तेनुसार निवडीकरता विचार करण्यात येईल अदरवाईज तो करण्यात येणार नाही. हे व्यवस्थित लक्षात ठेवा. जर तो त्या ह्याच्यात पास झाला तरच त्याचा विचार होईल अदरवाईज त्याचा विचार होणार नाही. आता मित्रांनो याच्यामध्ये अजून एक अट थोडीशी म्हणण्यापेक्षा ते याच्यात दिलेला आहे उमेदवार हा जो आहे DOE-ACC सोसायटीचे CCC किंवा O स्तर किंवा A स्तर किंवा B स्तर किंवा C स्तरावरील प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य उच्च आणि तांत्रिक शिक्षण मंडळाचे MSCIT किंवा GECT चे प्रमाणपत्र धारक असावा. तथापि किंवा महाराष्ट्र शासन या संदर्भात वेळोवेळी आदेश काढून निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. तथापि अर्ज सादर करताना सदर परीक्षा जर उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र तुमच्याकडे नसल्यास जर नसेल हे उपरोक्त सगळे प्रमाणपत्र जर का तुमच्याकडे नाहीच आहे तर निवड झालेल्या उमेदवाराने नियुक्ती दिनांकापासून हे खूप महत्त्वाचं आहे. जर तुमची नियुक्ती झाली आणि तुमच्याकडे प्रमाणपत्र नाही आहे घाबरून जाण्याचं कारण नाही. नियुक्त झाल्याच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या आत शासनाने विहित केलेली MSCIT ची परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. म्हणजे जर उपयुक्त प्रमाणपत्र तुमच्याकडे जर नसतील तर तुम्ही तुमचं नियुक्ती जेव्हा होईल जॉईन जेव्हा व्हाल तेव्हा 2 वर्षाच्या आत तुम्हाला हे प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे आणि असं जर का तुम्ही केलं नाही तर तुमची जी सेवा आहे ती समाप्त करण्यात येईल असं इथे क्लिअर मेन्शन केलेलं आहे. हे तुम्ही नीट समजून घेणं तितकंच गरजेचं आहे खूप आवश्यक आहे. आता उमेदवारांनी ना टक्केवारीनुसार कोणकोणत्या वेळेला भरतीसाठी यायचं आहे ती तारीख पण मेन्शन केलेली आहे. आता भरतीसाठी जे राहावयाचे ठिकाण आहे ते लोकनेते गोपीनाथ मुंडे शक्ती मैदान भावदेवी मैदान ज्याला म्हणतात JBCN शाळेच्या बाजूला विनी गार्डन सोसायटी समोर मंडपेश्वर दहिसर पश्चिम मुंबई
हे राहण्याचं ठिकाण मित्रांनो तिथे आहे आणि वेळापत्रक दिलेलं आहे की टक्केवारीनुसार त्याची जी वेळापत्रक असणार आहे ते वेळापत्रक तुम्हाला इथे बघायला मिळत आहे की जात प्रवर्ग समांतर आरक्षण अनाथ आरक्षण हे जे आरक्षण आहे त्याच्यानुसार हे वेळापत्रक आहे 12वी परीक्षेची गुणांची टक्केवारी ना। त्याच्यानंतर वैयक्तिक माहिती पत्र भरून डिमांड ड्राफ्ट व मूळ प्रमाणपत्र सह भरतीसाठी हजर राहावयाचे दिनांक व वेळ हे सगळं भरून तुम्हाला तिथं राहायचं आहे हजर त्याची वेळ। आता इथं बघा विमाप्र हे जे समांतर आरक्षण आहे त्याच्यासाठी 50% परीक्षेत गुण किंवा अधिक टक्के गुण प्राप्त केलेले उमेदवार समांतर आरक्षणामधले खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त सर्वसाधारण उमेदवारासहित ही जात आहे जात प्रवर्ग। त्याच्यामध्ये तुम्हाला 13/1/2023 13 जानेवारी 2023 सकाळी 8 वाजेपर्यंत तिथं हजर राहावयाचे आहे। तिथं तुम्हाला हजर राहणं आवश्यक आहे। त्याच्यानंतर इथे बघा भजब म्हणजे भटक्या जमाती ब समांतर आरक्षण पुन्हा तेच खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त सर्वसाधारण उपयुक्त परीक्षेत 50% किंवा अधिक टक्के गुण प्राप्त केलेले उमेदवार 14 जानेवारी 2023 सकाळी 8 वाजेपर्यंत। त्याच्यानंतर भज क मध्ये इथे बघा पुन्हा तेच 16 तारीख आहे मित्रांनो 16 तारखेला 16 जानेवारी 2023 सकाळी 8 वाजेपर्यंत भज ड मध्ये उपयुक्त 50% गुण आहेत किंवा अधिक 17 तारीख आहे 17 जानेवारी सकाळी 8 वाजेपर्यंत। अनुसूचित जात इथे समांतर आरक्षण खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त सर्वसाधारण उमेदवारांसहित उपयुक्त परीक्षेत 7% किंवा अधिक टक्के गुण प्राप्त केलेले उमेदवार 18 जानेवारीला तिथं हजर राहतील सकाळी 8 वाजेपर्यंत आपल्याला तिथं राहणं आवश्यक आहे हजर राहणं आवश्यक आहे। आणि अनुसूचित जातीतील उपयुक्त परीक्षेत 50% ते 49.59% गुण प्राप्त केलेले उमेदवार यांनी 19/1/2023 म्हणजे 19 जानेवारी 2023 ला सकाळी 8 वाजेपर्यंत तिथे हजर राहायचे तुम्हाला आहे। अनुसूचित जात त्याच्यामध्ये 50% किंवा अधिक टक्के गुण प्राप्त केलेले उमेदवार 20 जानेवारी 2023 8 वाजेपर्यंत। त्यानंतर मित्रांनो आता हे बाकीचे सगळ्यांचे इथे मेन्शन त्या तारखा केलेल्या आहेत। तुम्ही माजी सैनिक आहेत 28 जानेवारीला 8 वाजेपर्यंत आणि खुल्या प्रवर्गातील जे विद्यार्थी आहेत जे उमेदवार आहेत जे कॅन्डिडेट आहेत त्यांनी उपयुक्त परीक्षेत 70% किंवा अधिक टक्के गुण प्राप्त केलेले उमेदवार खुल्या प्रवर्गातील 70% किंवा त्यापेक्षा जास्त 30 जानेवारी 2023 सकाळी 8 वाजेपर्यंत आपल्याला तिथे हजर राहायचं आहे। आणि जर 70% तुमचे मार्क नाही आहे गुण नाही आहे तर 60% ते 69.99% गुण प्राप्त केलेले उमेदवार 31 जानेवारी 2023 सकाळी 8 वाजेपर्यंत आपल्याला तिथे हजर राहायचं आहे। त्याच्यानंतर जर तुमचे 55% ते 59.99% आहेत तर 1 फेब्रुवारी 1/2/2023 8 वाजेपर्यंत आणि 50% ते 54.99% जर गुण प्राप्त केलेले उमेदवार असतील तर 2 फेब्रुवारी म्हणजे 2/2/2023 सकाळी 8 वाजेपर्यंत आपल्याला तिथे हजर राहायचं आहे। महिला उमेदवार ज्या आहेत त्या महिला उमेदवारांना उपयुक्त परीक्षेत 50% किंवा अधिक जर गुण प्राप्त केलेले असतील तर 4 फेब्रुवारी 2023 सकाळी 8 वाजेपर्यंत आपण तिथं उपस्थित असणं हजर असणं आवश्यक आहे। आणि मित्रांनो इथे बघा इथं असं म्हणजे महत्त्वाची टीप दिलेली आहे की उमेदवारांना टक्केवारीनुसार ज्या दिनांकाला बोलवण्यात आलेलं आहे त्याच दिनांकाला त्याला हजर राहणं आवश्यक आहे। इतर दिवशी त्याला तिथे हजर राहता येणार नाही त्याला सहभागी होता येणार नाही हे
आणि तुम्ही हे खूप म्हणजे पक्क लक्षात ठेवायचं आहे की त्याच तारखेला तुम्हाला हजर व्हायचं आहे आणि सकाळी 8 नंतर आलेल्या उमेदवारांना भरती प्रक्रियेच्या ठिकाणी प्रवेश दिला जाणार नाही. 8 पर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर कुठलंही कारण तुमचं ऐकण्यात येणार नाही असं इथे मेन्शन केलेलं आहे. आता निवडीचे निकष व कार्यपद्धती नेमकी काय काय असणार आहे तर इयत्ता 12वी प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असल्याचं प्रमाणपत्र उमेदवाराकडे असणं आवश्यक आहे. आधीच आपण बघितलेलं आहे. त्याच्यानंतर भरती प्रक्रियेतील मैदानी व प्रमाणपत्र चाचणी म्हणजे याला व्यावसायिक चाचणी म्हणतात, यामध्ये प्राप्त झालेले गुण अशा एकूण गुणांच्या आधारे उमेदवाराची गुणवत्तेनुसार सामाजिक समांतर आरक्षण विचारात घेऊन निवड आणि गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. तथापि 2 किंवा अधिक उमेदवारांना जर का समान गुण मिळाले तर जन्म दिनांकानुसार वयोज्येष्ठतेने प्राधान्यक्रम देण्यात येईल. आणि जर समजा जन्मदिनांक समान आहे तर अशा उमेदवाराच्या नावाने म्हणजे आद्याक्षर इंग्रजी याप्रमाणे प्राधान्यक्रम देण्यात येईल है ना. म्हणजे सगळ्या अगदी क्लिअर सूचना याच्यामध्ये मित्रांनो दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर उच्च गुणवत्ताधारक मागास प्रवर्गाच्या उमेदवारांची खुला पदावर नेमणूक करण्यात येईल. हे खूप महत्त्वाचं आहे की जर एखादा उमेदवार हा मागास प्रवर्गाचा आहे परंतु त्याचे जे गुण आहेत ते जर का जास्त आहेत तर म्हणजे त्या प्रवर्गापेक्षा जास्त आहे तर त्याचा जो विचार आहे तो खुल्या प्रवर्गातल्या पदावर जो आहे तो करण्यात येईल. त्यानुसार मित्रांनो यस हे खूप महत्त्वाचं आहे. आणि याच्यामध्ये इकडे बघा की वैद्यकीय तपासणीत पात्र झालेल्या उमेदवारांना मुंबई अग्निशमन दलाच्या प्रशिक्षण केंद्रावर मुंबई अग्निशमन दलाच्या पाठ्यक्रमानुसार 6 महिन्याचे प्रशिक्षण देण्यात येईल. प्रशिक्षणादरम्यान उमेदवारास दरमहा ₹3,000 इतके पाठ्यवेतन देण्यात येईल. त्याच्या म्हणजे याच्या वेळेस काय ट्रेनिंगच्या वेळेस प्रशिक्षणाच्या वेळेस ₹3,000 पाठ्यवेतन तुम्हाला देण्यात येणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याची सदर पदासाठी निवड झाल्यास तो ज्या खात्यात कार्यरत होता त्या खात्यामार्फत प्रशिक्षण कालावधीसाठी त्याचे वेतन काढण्यात येईल. हे इथं खूप आवश्यक आहे. तुम्हाला ते माहित असणं गरजेचं होतं म्हणून याच्यावर आपण आता डिस्कस केलेलं आहे. आता मित्रांनो इथे अजून बऱ्याच गोष्टींचा जो आहे तो उल्लेख केलेला आहे. आपण व्यवस्थित त्याला नीट वाचून घ्यायचा आहे मित्रांनो. आणि इथे एक खूप महत्त्वाचं आहे मी जे तुम्हाला अगदी हे म्हणजे आवश्यक आहे की अग्निशामक पदाच्या भरती प्रक्रियेत पात्र होण्यासाठी मैदानी चाचणीत किमान हे खूप महत्त्वाचं आहे की अग्निशामक पदाच्या भरती प्रक्रियेत पात्र होण्यासाठी मैदानी चाचणीत किमान 50% गुण म्हणजेच 120 गुणांपैकी किमान 60 गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. तर आणि तरच तुमची इथे जी आहे मैदानी चाचणीत 50% कमी गुण प्राप्त करणारे उमेदवार भरतीसाठी अपात्र होतील. त्यांचा विचार केला जाणार नाही. भरतीच्या ठिकाणी महानगरपालिका इथे खूप महत्त्वाचा हा 9 नंबरचा जो पॉइंट मला दिसतोय की भरतीच्या ठिकाणी महानगरपालिका वैद्यकीय परीक्षकांनी प्रमाणित केलेली उंची वजन छाती याबाबत कोणत्याही उमेदवाराला प्रशासनाकडे अपील करण्याचा अधिकार असणार नाही. थोडक्यात भरतीच्या ठिकाणी महानगरपालिकेचे वैद्यकीय परीक्षकांनी प्रमाणित केलेली उंची वजन आणि छातीच हीच विचारात घेतली जाणार आहे. त्यांच्या विरोधात म्हणजे त्यांनी दिलेल्या त्या प्रमाणित केलेल्याच्या विरोधात तुम्हाला कुठल्याही प्रशासनाकडे दाद मागता येणार नाही. हे खूप महत्त्वाचं आहे. आणि उमेदवारांना निवडीच्या वेळी खालील व्यावसायिक चाचणी द्यावी लागेल.
आता व्यावसायिक चाचणी काय काय आहे ते बघून घेऊ आपण, कारण बऱ्याच वेळेस व्यावसायिक चाचणी असा त्याच्यामध्ये उल्लेख झालेला आहे. तर पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी 200 गुणांची विभागणी खालील प्रमाणे असणार आहे. काय आहे? मैदानी चाचणी 120 गुण, त्याच्यानंतर प्रमाणपत्र चाचणी 80 गुण, एकूण 200 गुण आहे. आता शारीरिक पात्रता आधी सांगितल्याप्रमाणे तीच आहे की वजन किती असावं, उंची किती असावी, छाती न फुगवता किती असावी, मेल फिमेल या सगळ्यांची ती शारीरिक पात्रता आपण आधी ती बघितलेली आहे. त्याच्यानंतर मैदानी चाचणीबद्दल बघूया मित्रांनो. पुरुष उमेदवारांसाठी 3 मिनिटांमध्ये 80 मीटर्स अंतर धावणारे उमेदवार पुढील चाचणीस पात्र होतील. 3 मिनिटांमध्ये किती? 800 मीटर धावणारेच हे पात्र होणार आहे. आणि 19 फूट उंचीवरून जम्पिंग शीट मध्ये उडी न मारणारे उमेदवार अपात्र होतील. अग्निशमन दलाची भरती आहे, त्यामुळे हे निकष असणं आवश्यकच आहे आणि ते नेहमी असतातच. समजून घ्या मैदानी चाचणीबद्दल. जमिनीपासून 33 फूट उंचीवरील खिडकीस लावलेल्या 46.4 आता हे बघा, हे म्हणजे तेवढी उंचीच्या अल्युमिनियम एक्सटेन्शन शिडीवर खिडकीपर्यंत वर चढून त्याच शिडीने त्याला खाली उतरावे लागेल. हे खूप महत्वाचं आहे. आरंभ रेषेपासून शिडी जी असणार आहे ती जी काय म्हणतात त्याला, ती जी शिडी आहे ती 20 फूट अंतरावर असेल. आता याच्यामध्ये ना त्यांनी मार्क दिलेले आहेत, गुण दिलेले आहेत. बघा कसं आहे, 20 सेकंद किंवा 20 सेकंदापेक्षा कमी 40 गुण, 20.1 सेकंद ते 30 सेकंदापर्यंत 25 गुण, 30.1 सेकंद ते 40 सेकंदापर्यंत 10 गुण आणि 40 सेकंदापेक्षा जर का जास्त त्याला वेळ लागत असेल तर 0 गुण असे गुण दिलेले आहेत. त्यानंतर 50 किलोग्राम वजनाची मानवाकृती खांद्यावर घेऊन दिलेल्या मार्गाने 60 मीटर अंतर धावणे. अग्निशमन दल आहे इथं तुम्हाला म्हणजे हे रेस्क्यू ऑपरेशन असतं. खरं तर सुटका खूप धाडसाचं हे काम आहे आणि खूप स्वतःचा जीव धोक्यात घालून हे जवान जीव वाचवण्याचं काम करत असतात. याच्यामध्ये 50 किलोग्राम वजनाची मानवाकृती खांद्यावर घेऊन है ना, म्हणजे तो स्टॅच्यू 50 किलोचा त्यांनी दिलेल्या मार्गाने 60 मीटर त्यांनी अंतर धावणे आवश्यक आहे. मग त्याच्यामध्ये गुण दिलेले 40 गुण आहेत. 20 सेकंद किंवा 20 सेकंदापेक्षा कमी 40 गुण. त्याच्यात हे आता आपण जे मागे बघितलं ना सेम गुण आहे. त्याच्यामध्ये गुणांमध्ये कसल्याही प्रकारची म्हणजे कमी जास्त त्याच्यात गुण केलेले नाहीत. आता याच्यामध्ये अजून आहे 20 फूट उंचीपर्यंत रस्सीवर चढणे व उतरणे. 20 फूट उंचीपर्यंत रस्सीवर चढणे आणि उतरणे. रस्सीवर चढते वेळी फक्त हाताचा वापर करणे बंधनकारक राहील. पायाचा वापर करता येणार नाही. केला तर 0 गुण मिळतील. 30 गुण आहेत मित्रांनो याच्यासाठी. 30 गुण आहे. सलग रस्सी पूर्ण चढल्यास 30 गुण आणि 3/4 जर तुम्ही चढले तर 20 गुण. 1 म्हणजे अर्धी जर चढले तर 10 गुण आणि अर्ध्यापेक्षा जर कमी चढले तर 0 गुण तुम्हाला मिळतील. 30 गुणांची म्हणजे ही चाचणी असणार आहे. त्यानंतर 20 पुलअप्स काढणे. पुलअप जे असतात ना ते 20 पुलअप्स काढणे. प्रत्येक पुलअप्सला अर्धा गुण याप्रमाणे 20 पुलअप्स पूर्ण केल्यास 10 गुण देण्यात येतील. हे झालं पुरुषच्या मैदानी चाचणीबद्दल. महिला उमेदवारांसाठी जी मैदानी चाचणी आहे एक त्याचे आपण एक थोडंसं डिटेल बघून घेऊ की 4 मिनिटांमध्ये 800 मीटर धावणं उमेदवार पुढील चाचणीस पात्र होतील. म्हणजे जर महिला उमेदवार जर 4 मिनिटांमध्ये 800 मीटर जर धावला तर हे बाकीच्या याच्यासाठी तो पात्र होणार आहे. आता काय आहे ते 19 फूट उंचीवरनं जम्पिंग शीट मध्ये उडी न मारणारे उमेदवार अपात्र होईल. जमिनीपासून 33 फूट उंचीवरील तेच मागे जे आहे तेच त्याच्यातही शिडीनं खाली उतरावं लागणार आहे आणि त्याला पण 40 गुण आहे. हे मागचा जो निकष आहे तोच निकष मित्रांनो महिला उमेदवारासाठी सुद्धा आहे. आणि 40 किलो वजनाची मानवाकृती खांद्यावर घेऊन दिलेल्या मार्गाने 60 मीटर अंतर धावणे आवश्यक आहे. पुरुषांमध्ये ते 60 किलो होती, इथे ती महिलांमध्ये 40 किलो आहे. 40 गुण मित्रांनो याला आहे. त्याच्यानंतर गोळा फेक आहे. या गोळा फेकामध्ये महिला उमेदवारांसाठी अंतर 6 मीटर व त्यापेक्षा जास्त जर
तो गोळा जर का तुम्ही फेकला तर 10 गुण आहे, 5 मीटर ते 6 मीटर पेक्षा कमी तर 7 गुण आहे, 4 मीटर ते 5 मीटर पेक्षा कमी 4 गुण आहे, आणि 4 मीटर पेक्षा जर कमी असेल तर 0 गुण आहे. असे 10 गुण आहे. लांब उडी, अंतर 15 फूट व त्यापेक्षा जास्त 15 गुण, 12 फूट ते 15 फुटापेक्षा कमी 10 गुण, 9 फूट ते 12 फूट पेक्षा कमी 5 गुण, आणि त्यापेक्षा जर का कमी असेल तर 0 गुण. असे एकूण गुण 15 आहेत. आणि इथे मित्रांनो वेगवेगळ्या या सगळ्या शारीरिक काय म्हणतात त्याला मैदानी ज्या पात्रता आहेत त्या पुरुष आणि महिलांसाठी वेगवेगळ्या मित्रांनो इथे दिलेल्या आहेत. एनसीसी चं प्रमाणपत्र जे आहे, सी प्रमाणपत्र 10 गुण, ब प्रमाणपत्र जर असेल तर 6 गुण आहेत, अ प्रमाणपत्र 4 गुण किंवा शालेय पातळीवरील एमसीसी प्रमाणपत्र त्याला सुद्धा मित्रांनो इथे गुण दिलेले आहेत. आणि हे सगळे गुण व्यवस्थित हे नोटिफिकेशन जाहिरात वाचूनच तुम्हाला ऑनलाईन म्हणजे हे जे फॉर्म आहेत मित्रांनो हा अप्लाय याला करायचा आहे. आणि आता बाकी फोटो काय म्हणजे काय काय त्याला डॉक्युमेंट लागणार आहे वगैरे सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे. हे नोटिफिकेशन ही जाहिरात बोर्डेज करिअर अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा आपल्याला बघायला मिळेल. तिथनं तुम्ही ती अपलोड करून घ्या, व्यवस्थित वाचा आणि मगच तुम्हाला जे आहे त्याला जायचं आहे. आता यस हे बघा, उमेदवाराला वॉक इन सिलेक्शनच्या ठिकाणी स्वखर्चाने उपस्थित राहावं लागणार आहे. प्रशासन कसल्या प्रकारचं तुम्हाला खर्च देणार नाही आहे, स्वखर्चाने उपस्थित राहावं लागणार आहे. तसेच उमेदवारांनी जेवणाची व खाण्याची व्यवस्था स्वतः करावी. उमेदवाराची वाणी शुद्ध असावी. त्याच्यानंतर मित्रांनो त्याच्यामध्ये कसल्या प्रकारचं म्हणजे अडथळा आपण ज्याला म्हणतो ते त्याच्यात तो नसावा. त्यानंतर निवड प्रक्रिया झाल्यानंतर निवड प्रक्रिया सुरू झाल्यानंतर किंवा नियुक्तीनंतर कोणत्याही क्षणी उमेदवारांनी चुकीची माहिती, प्रमाणपत्रे, कागदपत्रे सादर केल्याचे किंवा कोणतीही माहिती लपून ठेवल्याचे जर का निदर्शनास आले तर त्याची उमेदवारी रद्द करण्यात येईल. नेहमीप्रमाणे हे नियम सगळे मित्रांनो याच्यात दिलेले आहेत. तर असं हे नोटिफिकेशन मी आधी सांगितल्याप्रमाणे की आपण 2 आठवड्यापूर्वी ही जाहिरात येणार असं म्हटलं होतं आणि मित्रांनो आज ही जाहिरात इथे बघायला मिळते. भरपूर मोठी जाहिरात आहे, नोटिफिकेशन आहे. आणि इथे तुम्हाला यस डिमांड ड्राफ्ट भरतीच्या वेळेस किती किती आहे ते दिलेलं आहे. इथे इथे सांगणं आवश्यक आहे की खुला जो प्रवर्ग आहे, खुला अराखीव जे प्रवर्ग आहे मित्रांनो 944 आणि मागासवर्गीय अंतर्गत अर्ज करणारे उमेदवार 590 इतके भरती प्रक्रिया शुल्क बृहन्मुंबई महानगरपालिका या नावाने मुंबईत देय असलेल्या म्हणजे पेएबल ॲट मुंबई डिमांड ड्राफ्ट भरतीच्या वेळेस सादर करणे आवश्यक आहे. ओपन कॅटेगरी 944 रुपये आणि जे कॅटेगरी मध्ये येतात किंवा मागासवर्गीयच्या मध्ये अनाथ मध्ये ते जे येतात त्यांना 590 रुपये अशा पद्धतीचं ते आहे. डिमांड ड्राफ्ट नसलेले अर्ज विचारात घेतल्या जाणार नाही. सदर उमेदवारास भरती प्रक्रियेत समाविष्ट केला येणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. तर मला असं वाटतं की हे नोटिफिकेशन डिटेल आपल्या लक्षात आलं असेल. अजून जर काही याच्यात अपडेट जर का असली तर नक्की तुमच्यापर्यंत आम्ही ती पोहोचवण्याचा प्रयत्न करू. काही जर आपल्याला शंका डाऊट जर असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता किंवा कॉल करून विचारू शकता. चला इथेच थांबूयात. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.